हालेलुया, प्रेज लॉर्ड. प्रभू येशू ख्रिस्ताच्या महान उपस्थितीमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे. आज आपण बायबलमधील वचन पाहूया. नीतिवचन 15:3. परमेश्वराचे नेत्र सर्वत्रकडे असतात आणि ते बरं वाईट सर्व काही पाहत असतात. हालेलुया, प्रेज लॉर्ड. आजचं हे सुंदरसं वचन प्रभू येशू ख्रिस्त आपल्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये आशीर्वादितच करणार आहे. प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्याला ही सुंदरशी वेळ दिली आहे आणि त्यांच्या उपस्थितीमध्ये घेऊन आल्याबद्दल आपण परमेश्वराचं गौरव निरंतर करूया. हालेलुया, प्रेज लॉर्ड. बायबल सांगते की तुमचा विश्वास मनुष्याच्या बुद्धिमत्तेवरती नाही तर परमेश्वराच्या सामर्थ्यावरती उभारलेला असावा. हालेलुया, प्रेज लॉर्ड. आपला विश्वास प्रभू येशू ख्रिस्तावरती, बायबल सांगते की जो कोणी प्रभू येशू ख्रिस्तावरती विश्वास ठेवतो तो प्रत्येक जण प्रभू येशू ख्रिस्ताचं गौरव पाहिल. हालेलुया. प्रभू येशू ख्रिस्ताने जन्मता आंधळ्या व्यक्तीला दृष्टी देऊन परमेश्वराचं गौरव पृथ्वीवरती प्रकट केलं. हालेलुया. कारण पुनर्स्थानाचं सामर्थ्य परमेश्वरामध्ये आहे आणि पिता पाहिजे त्याला मेलेल्यातून उठवतो आणि पुत्र पाहिजे त्याला जिवंत करतो. कारण परमेश्वराचं वचन जीव आणि आत्मा आहे. त्यामुळे देहिक व्यक्ती परमेश्वराचं वचन स्वीकारू शकत नाही. हालेलुया. हे वचन फक्त आत्मिक लोकांसाठीच आहे. कारण जो कोणी प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावावरती विश्वास ठेवतो त्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये पुनर्स्थानाचं सामर्थ्य परमेश्वर प्रकट करतो. हालेलुया, प्रेज लॉर्ड. प्रभू येशू ख्रिस्त हा जिवंत परमेश्वर आहे आणि जो कोणी प्रभू येशू या नावावरती विश्वास ठेवतो तो प्रत्येक जण परमेश्वराचं गौरव पाहिल आणि ह्यापेक्षाही मोठ्या गोष्टी त्याच्या जीवनामध्ये परमेश्वर प्रकट करतो. हालेलुया. विश्वासाविना परमेश्वर कुणाच्या जीवनात कार्य करत नाही. आपण त्या विश्वासाने परमेश्वरासाठी आपलं हृदय उघडूया आणि परमेश्वराचं आपल्या जीवनामध्ये आपल्या परिवारामध्ये आपण स्वागत करूया. आपण प्रार्थना करूया. हालेलुया. स्तुती परमेश्वरा, या नवीन वर्षाबद्दल धन्यवाद. तुझ्या प्रीतीने भरल्याबद्दल धन्यवाद. तुझ्या विश्वासामध्ये प्रत्येकाची वाढ कर. तुझ्या गोड आणि पवित्र नावात